विचार चालू आहे. कसं बघतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवा असा तो डीडीचा लोगो झालेला आहे. तसं बघायला गेलं भगवा रंग हा पुन्हा एकाचा मालकीचा नाहीच. भगवा रंग हा खरा आला वारकरी पंथात. तो त्यागाची निशाणी, शौर्याची निशाणी. पण हा देश विविधतेने भरलाय, नटलाय, सजलाय. आणि हे असं एक प्रसार माध्यम आहे जे गावागावात आहे. असं असताना त्याचा एकतर्फी रंग करणं हे चुकीचं आहे. जो होता तो काय वाईट होता काय? त्याच्यात काय वाईट होतं यांनी दाखवलं असतं तर अख्ख्या भारताने मान्य केलं असतं. हे अचानक लपून लपून त्याचा रंग बदलायचा हे कारण नसताना उगाच विवाद निर्माण करायचे आणि शेवटी ते सगळं हिंदू मुसलमानावर घेऊन जायचं. बोलण्यासारखं काय आहे काय त्यांच्याकडे? महागाईबद्दल काही बोलू शकत नाहीत, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या चोऱ्यांबद्दल काही बोलू शकत नाही, बेरोजगारीबद्दल काही बोलू शकत नाही, चायना किती आतमध्ये घुसली आहे त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल बोलू शकत नाही, राज्य आणि केंद्रामधले बिघडलेले संबंध त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. त्याच्यावरती मोठी कमिटी होती, सरकारी कमिशन म्हणून. त्यांनी आखून दिलेले आहेत काही नियम आणि कायदे की ह्याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. आम्ही कुठलेच कायदे मानत नाही. राज्याला अक्षरशः पिळून टाकले. जीएसटी आम्ही राज्याला परत करू. कुठे येते जीएसटी परत? राज्याचं कंबरडं मोडलंय. महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्रावरती 2 लाख कोटी रुपये त्या मागच्या 2.5 वर्षात यांनी कर्जबाजारी करून टाकलं. आधी कर्ज होतच, पण अजितदादा आणि सगळ्यांच्या कृपेमुळे पहिल्यांदा 17,000, नंतर 44,000, नंतर 55,000 आणि आता काहीतरी 1,000 दिले. हे आणणार कुठून नव्हते पैसे? अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी तुम्ही आणणार कुठनं? जेव्हा तुमचा तुटीचा अर्थसंकल्प आहे तेव्हा तुटीत तूट महाराष्ट्र तुटून जाईल. मला माहिती आहे छगन भुजबळांचा अजित पवारांबद्दल काय भावना आहेत. आम्ही त्या पक्षात दिवस काढले आहेत, आमचे संबंध होते. मला त्यांच्या त्या दोघांचे संबंध किती मधुर आहेत मला व्यवस्थित माहिती आहे. आता त्याच्याबद्दल सर भविष्यामध्ये काही नेते म्हणजे पवार साहेबांच्या संपर्कात असून महायुतीतले तुमच्याकडे येणार असं म्हटलं जाते. येतील तेव्हा येतील, त्याची चर्चा आज कशाला करणार? सर मिलिंद देवराने सांगितलेलं आहे की काँग्रेसनी केवळ शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा उपयोग मतदानासाठी केलेला. काय सांगाल या संदर्भात? मिलिंद देवरा म्हटले. त्यांचे वडील किती दिवस काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांना विचार करा कधी. मुरली भाई हे किती कट्टर काँग्रेसी होते त्याच्या त्या मिलिंद देवराला विचारा ना. 2दा लोकसभेवर जाताना त्यालाही दिसलं नाही कधी. असं आहे की बाजू पलटल्यावरती शब्द बदलावे लागतात. काय करणार? त्यांना इलाज नसतो. पण ते हे विसरतात की सोशल मीडियाचं जग आहे. तुम्ही जरा बोललात की मागचं तुमचं एक भाषण बाहेर येतं. जसं मी नेहमी सांगतो, मी जर पक्ष सोडला असता तर लोक थुंकले असते माझ्या थुंकल्यावर. आपण एवढं बोलून गेलेलो आहोत धर्मांधतेविषयी की भले आपल्याला काही नाही मिळालं तरी चालेल, खुर्ची नको, काही नको, पण निदान लोक थुंकणार तर नाहीत ना चेहऱ्यावरती. आज जसे लोक बोलतायत, शिव्या घालतायत पक्ष सोडणाऱ्यांना, पक्ष तोडणाऱ्यांना, त्याशिवाय आम्हाला तर बसत नाहीत ना. सुख त्याच्यात आहे की सन्मानाने 10 माणसं असतील तरी ताकदीने आम्ही त्यांच्या समोर जाऊ शकतो. त्याच्यात काय का नाही देणार? आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, अनुभवी चेहरे आहेत. भारताबद्दल, भारताच्या मातीबद्दल प्रेम असलेले चेहरे आहेत, निस्वार्थी चेहरे आहेत. उद्या जर शरद पवारांना संधी मिळाली तर हे पाठिंबा देतील. उद्या राहुल गांधींना जर संधी मिळाली तर सगळे मिळून एक होतील. आणि म्हणून तर आम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर केला नाही. आमच्याकडे एकच चेहरा नाहीये. दोस्ती की है तो हक निभाएंगे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.